राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। अशा परिस्थितीतच आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे। ज्या जिल्हा परिषदांमध्ये 50% वर आरक्षण गेले अशा जिल्हा परिषदा वगळून उर्वरित जिल्हा परिषदांची निवडणूक जाहीर होण्याचे संकेत आहेत। त्यातून कोल्हापूरसह राज्यातील काही जिल्हा परिषदांच्या निवडणुकीची आचारसंहिता 6 जानेवारी रोजी लागण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी पूर्वी घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत। न्यायालयाच्या आदेशानंतर पहिल्या टप्प्यात राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका झाल्या। त्यानंतर आता 29 महानगरपालिकांची निवडणूक रणधुमाळी सुरू आहे। 15 जानेवारी रोजी महापालिकांसाठी मतदान आणि 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे। अशा परिस्थितीत आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची चिन्ह आहेत। काही जिल्हा परिषदांमध्ये 50% वर आरक्षण गेलंय, पण ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेलेली नाही अशा ठिकाणच्या निवडणुका घेतल्या जातील। त्यानुसार कोल्हापूरसह राज्यातील 19 जिल्हा परिषदांची निवडणूक पहिल्या टप्प्यात घेतली जाईल। त्यासाठीची आचारसंहिता 6 जानेवारीपासून लागू होण्याची शक्यता आहे। त्या दृष्टीने शासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्यात। 6 जानेवारी रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला तर 30 जानेवारी रोजी मतदान आणि 31 जानेवारीला मतमोजणी होईल अशी चर्चा आहे।